नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? आपली मस्त सगळी फॅमिली कशी आहे कमेंट करून नक्की सांगा। तर फायनली मला खूप बेटर फील होते आता। तब्येत खूप छान आहे आता। थोडाफार त्रास आहे बट पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे आणि माझी ट्रीटमेंट पण लास्ट 1 वीकची ट्रीटमेंट राहिलेली आहे। सो फक्त येऊन जा बोललेले आहेत मला आणि लवकरच मी परत एकदा पुण्याला येऊन जाणार आहे। सो आता मी रात्री घरी आली आहे। घरी आल्याच्या नंतरनं जवळजवळ 10-12 दिवसातनं माझ्या मते आय थिंक मी 10-12 दिवसातनं 10-12 दिवसातूनच मम्मीला, हर्षूला आणि संग्रामला भेटले। आजी वगैरे सगळ्यांशी भेटले आणि खूप छान वाटलं मला। एकतर पुण्यामध्ये बिलकुल पण मला राहूशी वाटत नव्हतं, कारण की घरात पप्पांचं असं झाल्यापासून मला अजिबात मम्मीला सोडून राहूशी वाटत नाही आणि फर्स्ट टाइम एवढे दिवस मला राहावं लागलं। बट मी राहिले नसते तर माझी ट्रीटमेंट कंप्लीट झाली नसती आणि मी अजून जास्त आजारी पडले असते। सो आता मला खूप छान वाटते आणि कामासाठी पण एक जल्लोष, एक जोश आलेला आहे। सो काम पण मला चांगलं करायचं आहे। तर लवकरात लवकर काहीतरी तुम्हाला पाहायला भेटेल काहीतरी सरप्राईज असेल आणि कामाला सुरुवात करतेय लवकरात लवकर। तर घरी आल्यापासून खूप छान वाटते। रात्री सगळ्यांसोबत जेवण वगैरे केलं आणि जस्ट आत्ता मी बाहेर गेले होते, बँकेचं थोडंसं काम होतं, तर बँकेचं काम करून मस्तपैकी घरी आली आहे। तर तुम्ही पाठीमागं बघू शकता की किती सुंदर अशी आमची चिंच आहे आणि खूप मस्त असा आता आराम करावा असं म्हणते मी। आणि या 10-12 दिवसांमध्ये मी पुण्याला असल्यामुळं आपल्या घरचा जो ऊस आहे तर तो त्याला तोड आली होती। तर इकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता पूर्ण बर्न होते खूप। तर पूर्णपणे तिकडचा ऊस वगैरे सगळं काढलेलं आहे आणि इकडे खूप बर्न होत आहे। तर मम्मीने वगैरे खूप सारं काम केलं। सो आणि त्यातली त्यात एक विषय असा झाला की मम्मीच्या हाताला विंचू चावलेलं आहे, त्यामुळे मम्मी पण आजारी होती। बट आज संग्राम वगैरे गेलेत आणि 2 दिवसानंतरच पप्पांचं महिना आय थिंक चवथ भरणी का काहीतरी असा कार्यक्रम असतो। सो 2 दिवसानंतर तो आहे आणि आज मला त्यासाठी खूप सारं काही सामान वगैरे आणायचं आहे। तर मला जायचं आहे बाजारामध्ये। आजी येणार आहे माझी गावाहून, गावी गेलेली आजी माझी, तर तिकडून तिला पण आणायचं आहे। आज खूप सारं असं मला काम आहे। बट त्यानंतर हर्षूला आणायला जायचे। बट मी म्हणलं की थोडासा आराम घ्यावा, त्याआधी बरेच दिवस झालं यूट्यूबला काही व्हिडिओज टाकलेले नाही आहेत, म्हणून म्हणलं की सगळ्यांसाठी एक छानसा व्हिडिओ करावा। आणि तिकडे समोर आजी आहे जे की मी बाहेर गेल्यामुळं बँकेत गेले तर तिने माझी सगळी कामं करून टाकलेत घरचे। तिकडे तुम्हाला दाखवते। तर तिकडे समोर बसली आहे, तिचं काही भांड्याचं चाललंय। सो बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आमचं इकडचं लोकेशन आहे। पण पूर्णपणे जे काय ऊन आहे, ऊन खूप आहे, उन्हामुळे सगळं बर्न दिसत असेल। माझ्या मते मला आता थोडासा आराम घ्यावा म्हणते आणि नंतर तर इथं मी आराम करते आणि आता आजी पण झोपली। आजे ऐ हाय कर, हाय। झोपली नाही, जागी। जेवली का? हो, मला जेवायला जेवण। धुणं भांडी का केली तू? हो, का केली तर? तुझ्यासाठी। लाडाची माझी। अगं बया, असं आमचं आहे घरचं चिंचेचं झाड, तुम्ही पाहू शकता। तुला लेकाची जागा चालवायची। काय म्हणली? लेकाची जागा चालवायची तुला। आजी पप्पाची आठवण येते ना ग? हो, घरी असले की पप्पांची खूप जास्त आठवण येते, कारण की इथं चौपाळ्यावरती पप्पा मंगळवारची पप्पाला सुट्टी असायची तर आराम घ्यायचे। खूप जास्त मिस करतो पप्पा तुम्हाला, खूप जास्त। रामकृष्ण हरी रामकृष्ण।
तर आता वाजलेले आहे 5:30 आणि माझी जॉबची सुट्टी झाली आहे 5 वाजता. मॅडमला बोललो होतं 4:30ला करून निघ, तर ती 5ला करून निघली आणि आता आली 5ला पण आले 5:30 वाजता आता आली मला घ्यायला. बसून बसून वेळ जगून गेले. तिथं फिरत ते कुत्री होते ते बी घरी निघून गेली, पण मी तिथं. आणि आता मला बोलते ते 5ला इथे यायचं होतं का. तर आता मी हर्षूला घेऊन आली आहे आणि आता 2 शनिवारी ना मम्मी काय काय म्हणतात त्याला, चवथ. हां, तर ते चवथ भरणीसाठी जे काही सामान आणायचं ते आणायला जायचं आहे मला. तर इकडं चालू आहे यादी. मम्मी आहे, हर्षू आहे आणि इकडं संग्राम आहे. मम्मी तो माझ्या ब्लॉग मध्ये का बघत नाही. हो तो कसा व्हिडिओ करायचा नेमका, मी कसा करायचा चालू. तर आता जायचंय बाजारात मला. हर्षदान मी जाणार आहे आणि संग्रामला पण घेऊन जायचंय कारण की त्याला सँडल लागतोय ह्याच्यासाठी, स्कूलसाठी. सो तिकडे गेल्याच्या नंतर ना बघूयात. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. खूप सारं सामान घ्यायचंय. आजची शॉपिंग कशी होणार आहे नक्की बघा. चांगलं आहे का. तोच तर ह्या दादांच्या इथून दरवेळेसला मी शूज घेऊन जाते, चप्पल घेते, सँडल घेते, म्हणून आज मी परत एकदा इथं आली आहे. आवडलं ना बाळा तुला. आ खरं का. इकडे बघून सांग एकदा. खुश झाला बाबा आमचा दादा. काय प्राइस आहे सांगा आता. आवडला तुला. कलर वेगळा दाखव. म्हणलं का आवडलाय, फ्री मध्ये घेऊन जाऊ. आवडलंय का. कॅरी बॅग टाक वरती. कॅरी बॅग पूर्णपणे आत टाक दोन्ही पण. आणि पॅन्ट खाली सोड. दिसतंय बघ. पॅन्ट तुम्हाला सरळ कर वर. आपल्या शॉपचं नाव सांगा. अथर्व फुटवेअर पारगाव. कोणाला घ्यायचे असतील तर या. ब्रँडेड शूज भेटतात. काय फुगलेवाने वाटते. तुला काय पण बाळा तेवढा आवडलं ना घरी जाऊन मला म्हणून नको फुगलेवाने वाटते. नाही रे बाळा छान वाटतंय. तुला कसं वाटतंय. आता हा घेतला की आता काय 10 वर्ष अजिबात फाटणार तुटणार नाही मला नाही वाटत. अहो तो आता वापरून असा नाही का कधीतरी घालायला घेतलाय त्याने. आम्ही सगळं सामान घेतलंय आता आणि इथं किंवा इकडं बॅग मध्ये सगळं टाकले आणि आता निघाले घरी. तर संग्रामने आज गाडी घेतली आहे. मला खरं तर खूप भीती वाटते याच्या बाईकवरती बसायला, बट चांगली चालवायला शिकले आता. चला लवकर जायचंय घरी. इकडं आलाय ट्रॅक्टर, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलोय. इकडं संग्राम गाडी चालवतोय आणि मला मस्त भीती वाटायला लागली कारण की इकडचं लोकेशन बघू शकता तुम्ही. दिसतंय का काय. काहीच दिसत नसून संग्राम भीतोय. इकडे बघ मोबाईलमध्ये. या अर्थी आपण आली आपल्या घरी, घराच्या जवळ. आणि इकडे तर लाईटच नाहीये, घरी लाईट नाहीये. ओ माय गॉड, ये मी क्या देख रही हूँ.
मस्त सारा. ओहो आम्ही आलो आणि लाईट आली. मस्त मस्त. इकडं आजी काम करते, इकडं चालू आहे मम्मीचं आणि हर्षदाचं काम. हे बुद्धीने